तर नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की ते मंदिर बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल। तर हे मंदिर यूट्यूबच्या इतिहासात पहिल्यांदाच येत आहे। ते मंदिर बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला एक आश्चर्याचा श्वास किंवा खूप पौराणिक मंदिर आहे, त्या मंदिराचा इतिहास जाणून घ्या। अशा रहस्यमय ठिकाणी आता आम्ही चाललेलो आहोत। रोड पाहू शकता तुम्ही, एक छोटासा रोड आहे आणि त्या रोडवरनं आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहोत। तर लोकेशन कुठं आहे काय आहे ते नक्कीच आम्ही तुम्हाला सांगू। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पौराणिक मंदिर आहे, किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते कुणालाच माहीत नाही, पण या मंदिराचं सत्य तुमच्यापर्यंत आणणं गरजेचं होतं। तर अशा प्रकारे तुम्ही रोड पाहू शकता मंदिरापर्यंत जाण्यासाठी। ते असं रोड आहे आणि बरेच जणांना हा मंदिर माहीतच नाही। तर का लोकांना हा मंदिर माहीत नाही याच्या मागे बी आपण कारण सांगतोय, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर या मंदिराचं सर्वप्रथम आपण लोकेशन तुम्हाला दाखवत आहोत। कशा प्रकारे हे मंदिर राक्षसांनी बांधले असं म्हणलं जाते। तर हे मंदिर राक्षसांनी बांधले असं या गावातले लोक म्हणतात। तर कशा प्रकारे राक्षसांनी बांधलेलं मंदिर याला ह्या गावातले लोक म्हणतात। तर या मंदिराचे चारी बाजूने तुम्हाला वास्तू दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। तर अशा प्रकारे ह्या मंदिराची मित्रांनो वास्तू आहे आणि हे मंदिर राक्षसांनी बांधले असं ह्या गावचे लोक म्हणतात। तर मंदिराच्या आत काय आहे हे दाखवणार आहे आम्ही तुम्हाला। तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, व्हिडिओ स्किप करू नका। राक्षसांनी बांधलेलं मंदिर कशाचं आहे ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आता आपण मंदिरात चाललेलो आहोत। तर अशा प्रकारे पाहू शकता, ही दगडं केवढी मोठी आहेत बघा। ही उचलून ठेवणं अशक्य गोष्ट आहे आणि अशा प्रकारे मंदिराची रचना तुम्ही पाहू शकता, उत्कृष्ट आहे। एखादा इंजिनियर पण फेल होऊ शकतो। आणि हे मंदिरचं बांधकाम हेमाडपंथीच्या शैलीतील केलेल्या वास्तूचा अशा निदर्शनास येते। आता आपण आत जातोय, हे पाहू शकता हे दगड कसले तिथं आणि अशा प्रकारे वर जायचं आहे आणि ह्याचं बांधकाम कशा पद्धतीचं आहे हे तुम्हाला दाखवतोय। तर मित्रांनो पाहू शकता मंदिराची रचना तुम्हाला आम्ही दाखवलेली आहे आणि मंदिर कशाचं आहे ते आता तुम्हाला दाखवूया। आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशा प्रकारे घंटी वाजवून हे महादेवाची पिंड आहे इथं मंदिरात आणि याला शिवलिंग आहे मंदिरामध्ये। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कलश आहे, आतलंही पूर्ण वास्तू तशीच आहे आणि वास्तू पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता भलं मोठं असं शिवलिंग या मंदिरात आहे।
हे शिवलिंग तुम्हाला खूप जवळनं दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे मित्रांनो। असं शिवलिंग तुम्ही पाहिलंच नसेल, खूप जुन्या वर्षापूर्वीचं शिवलिंग आहे हे शिवलिंग। पाहू शकता तुम्ही, याची रचना तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे केलेली आहे। आणि हे शिवलिंग मित्रांनो अशा प्रकारे शिवलिंग आहे, खूप वर्षापूर्वीचं आहे। हे कोणालाच माहित नाही की हे शिवलिंग किती वर्षापूर्वीचं आहे किंवा हे मंदिर किती वर्षापूर्वीचं आहे। तर मित्रांनो असंही म्हटलं जातं की महाशिवरात्रीला या शिवलिंगाजवळ भुजंग नावाचा साप येत असतो आणि हे पाहण्यासाठी गावातले बरेच लोक इथं येत असतात। तरी नक्कीच या मंदिराला भेट द्या। तुम्हाला लोकेशन वगैरे आम्ही पाठवणार आहोत आणि लोकेशन तुम्हाला पाठवणार आहोत या मंदिराचं। आणि तुम्ही पाहू शकता अशा रांगोळी सुद्धा कोरीव कामाची याच्यामध्ये आहे। हे पाहू शकता तुम्ही, कोरीव रांगोळी आहे। आणि ह्या मंदिरातला सगळ्यात मोठा जे रहस्य आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तर व्हिडिओ असंच पूर्ण बघत राहा। तर मित्रांनो हेच ते दगड आहे, त्याचं रहस्य आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। हे मंदिर बांधत असताना एक राक्षस दगड घेऊन वर चढत होता। तर वर चढत असताना तो राक्षस दगड घेऊन खाली पडला आणि खाली पडलेला असताना त्याच्या मागची जी 2 शीट आहेत ते अशा प्रकारे शीट जे त्या राक्षसाचे होते ते इथं उमटलेले तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे ह्याच्यावर त्यांची शीट उमटलेली आहेत, ही 1 2 आणि मध्ये अशी रेष आहे। या राक्षसाची शीट या दगडावर अशी उमटल्यात। या मंदिराचं हेच रहस्य आहे की राक्षसांनी मंदिर बांधलं, एका रात्रीत राक्षसांनी हे मंदिर उभा केलं आणि मंदिर बांधत असताना एका राक्षसाचा इथं मृत्यू झाला आणि तो दगड घेऊन वरनं खाली पडल्यानंतर त्यांचे शीट या ठिकाणी असे उमटलेले आहेत। तर मंदिराचं रहस्य प्रथमच यूट्यूबवर आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्या गावातले लोक ह्या मंदिराला एका रात्रीत राक्षसांनी बांधलेलं महादेवाचं मंदिर असं म्हणलं जातं। आणि ह्या मंदिरात महाशिवरात्रीला भुजंग नावाचा साप या मंदिरात असतो। तर या मंदिरात भुजंग नावाचा नाग प्रत्येक महाशिवरात्रीला इथं येतो आणि हेच बघण्यासाठी गावातले लोक इथं गर्दी करतात। आणि महादेवाची शिवलिंग हे त्यांचं मंदिर आहे आणि एका रात्री त्या मंदिराला राक्षसांनी बांधले। आणि ह्याचं रहस्य तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा। तर आज 5चं लोकेशन तुम्हाला सर्वप्रथम दाखवतो मी। तर मित्रांनो हे लोकेशन आहे काशेगाव पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या, तर हे काशेगाव आहे पंढरपूर तालुक्यातील एक ग्रामीण गाव आहे काशेगाव। कुठल्या रोडला ही काशेगाव मधून देशमुख वस्तीकडे जाणारा हा रोड आहे। तर पंढरपूरला आला तर ह्या मंदिराला नक्कीच भेट द्या। पंढरपूर तालुक्यातील काशेगाव ह्या ग्रामीण गावातील देशमुख वस्तीकडे जाणाऱ्या रोडवरती हे मंदिर आहे। तर अशा प्रकारे या मंदिराचं एक सत्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।